पुरात अडकलेल्या तिघांचा जीव वाचवणाऱ्या बाप-लेकांचा कल्याण तहसीलदारांकडून सत्कार. आपत्ती व्यवस्थापनाचे काय? उल्हास नदीत अचानक आलेल्या पुरामुळे गुरे चरण्यासाठी गेलेले तिघे जण अडकले, परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून गाळेगावच्या बापलेकांनी होडीतून जाऊन त्यांचा जीव वाचवला. या धाडसाबद्दल कल्याण तहसीलदार सचिन शेजाळे यांनी दोघांचा सत्कारही केला. परंतु या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवडे निघाले त्याचे काय? गाळेगाव मोहिली परिसरातील दत्तू मंगल्या गायकर वय 55 वर्ष, शंकर गडल्या पाटील वय 55 आणि सावळाराम गोप्या वाघे वय 60 वर्ष हे गुरे चरण्यासाठी नदीच्या परिसरात गेले होते. परंतु उल्हास नदीस अचानक आलेल्या पुरामुळे ते बेटावरच अडकले. त्यांनी आपली जनावरे कशीबशी तीरावर सुखरूपपणे पोहोचवली, परंतु ते तेथेच अडकले. नदीच्या पुराच्या पाण्याने त्यांना चारही बाजूने घेरल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. यांना वाचवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगोळे यांनी ही वार्ता कल्याण तहसील कार्यालयाला कळवली. कल्याण तहसील कार्यालयाला याबाबत माहिती मिळताच मंडळ अधिकारी चेतन पष्टे, अग्निशामक अधिकारी श्री तडवी हे महाशय घटनास्थळी पोहोचले खरे, पण पुराचा वेग इतका होता की कोणाचेही पाण्यात जाण्याचे धाडस होईना. अखेर गाळेगाव येथील गुरुनाथ हनुमंत पवार आणि त्यांचा मुलगा कुमार रोहन गुरुनाथ पवार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या होडीतून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात जाऊन गुरे चरण्यासाठी गेलेल्या तिघांचा जीव वाचवला. त्यांचे हे काम नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. परंतु या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन बाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात. आपले अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पूर्ण तयारीनिशी गेले नव्हते का? आपल्या बोटी रेस्क्यू टीम कुठे होती? जीव धोक्यात घालून पुरात उतरलेल्या दोघांना लाईफ जॅकेट का दिली नाहीत? त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते तर त्याला कोण जबाबदार? आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वेळोवेळी घेतलेल्या बैठका कशासाठी? त्याचा काय उपयोग? या सर्व प्रश्नांचे प्रशासनाकडे काय उत्तर आहे? निदान भविष्यात तरी अशा गंभीर चुका व्हायला नको याचा लोकप्रतिनिधी व शासनाने विचार करायला हवा. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई.